नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. आज नवीन विषय घेऊन परत तुमच्या पुढे हजर. तुम्हाला आवडना असा विषय काय आहे ना, की एक गाडी आहे, तिला तुम्ही चालवणार आहे, तुम्ही त्या गाडीचे ड्रायव्हर आहे. पण त्या गाडीचा ड्रायव्हर व्हायसाठी तुम्हाला कुठलं शिक्षण लागत नाही. पहिल्या वर्गात तुम्ही जायल बी नसले बी तर चालन. तुम्हाला कडायचं क खडूचं ख नाही बी आलंच चालन, एक दोन नाही बी आलंच चालन, लिहिता वाचता नाही बी आलंच चालन. पण तरी तुम्ही ती गाडी चालवता. तुम्हाला ना लायसनची जरूरत आहे, ना कोणत्या कागदपत्राची जरूरत आहे. अशी एक गाडी आहे भाऊ, ती कोणी चालवते ती गाडी. त्याला कोणी आडवत नाही, आणि आडवत नाही म्हणून त्याला ऍक्सिडेंट मरणाचे आहेत. भरपूर ऍक्सिडेंट आहे त्याच्यामध्ये. की ती तुमची जी गाडी आहे ना, ह्या गाडीच्या स्टिअरिंगवर एकदा तुम्ही बसले, तुम्ही गाडी सुरू केली की तुम्ही मग सुसाट निघता, सुसाट. त्या गाडीला आहे ना वेग मर्यादा नाही. तिला वेगाचं ते दिलंच नाही. वेग पाहायचं, काटाच नाही. काटा मोडून तोडून टाकला जातो. गाडी घेतल्याबरोबर काटा लगे ते मोडूनच टाकला जातो. गाडीचं जे काय असेल ना, ते तुमच्या डोळ्यात देखतच चुरामुरा करून टाकलं जातं, आणि गाडी तुमच्या हातात दिल्या जाते. आणि हान भाऊ गाडी आता त्याला ना ऍक्सिलेटरची गरज, ना क्लचची गरज, कशाचीच गरज नाही. फक्त गाडीवर बसा. तुम्हाला विचारून पुसून गाडी चालवायची का, तुम्ही मुंडकं चालवता, डायरेक्ट मुंडकच, विचार नाही, यावर नाही, काहीच नाही. तुम्हाला जर म्हणायचं ना भाऊ गाडी चालवायची का, हा गाडी चालवायची. तुमच्या पुढे नुसतं कोणी म्हणलं ना गाडी चालवायची का, मुंडकं होच म्हणायला पाहिजे, होच म्हणायला पाहिजे. तुम्हाला सांगल्या गाडी चालव बाबा, चालून राहिला खरी, पण लय पुढं दर्या खोऱ्यान लय भाऊ ठोका ठाकीन, लय ऍक्सिडेंट आहे बरं. पण तरी तो नाही, अप्रूक जिन्नस आहे ना भाऊ. गाडी चालवायची म्हणलं की अप्रूक जिन्नस ते म्हणतो, हा मी चालवतो. प्रत्येक जण म्हणतो मी चालवतो. आणि गाडी एकदा सुरू केली मग समजतोय झपका. फक्त तुम्ही त्या गाडीचे स्टिअरिंग हातात धरायचं काम आहे, आणि तुम्ही स्टिअरिंग हातात धरायसाठीच तर फडाय सगळा. कोणी बी पा मी लिहिता येत नाही, वाचता येत नाही, बुद्धी नाही, काय नाही, कवडीची काय म्हणते त्याला बुद्धी नाही. पण तरी ड्रायव्हर इकडं पा ड्रायव्हरचा ऊत, तिकडं पा ड्रायव्हरचा ऊत. आम्ही बी ड्रायव्हर, तुम्ही बी ड्रायव्हर, आणि अजून किती जण होतील ड्रायव्हर सांगता येत नाही. ड्रायव्हरचा उताडा. कोणत्या गाडीचे ड्रायव्हर आहेत की ज्याला लायसनची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, कोणत्याच गोष्टीची गरज नाही. पूर्वीपासून ड्रायव्हर होत आले, अजून पुढे बी ड्रायव्हर होतील. कोणती गाडी सांगा ना तुम्ही, कोणती गाडी? भौतिक गाडी आहे, संसाराची गाडी, लग्नाची जोडी तीच गाडी. त्याला नंतर एकदा का गाडीवर बसले भाऊ, त्या गाडीत नंतर किती का ऍक्सिडेंट आहे, किती काय सोसावं लागतंय, काय भोगावं लागतंय सांगता येत नाही. ती गाडी चालवणं एवढी साधी नाही. पण नुसतं तुम्हाला म्हणलं की गाडी चालवायची का, बसतो लगेच हो. लग्न करायला कोण नाही म्हणणार आहे. ही लग्नाची गाडी आहे भाऊ, संसार गाडी आहे. सगळे बसायसाठी सगळे हायवसून गेलेले आहेत. कोणी बी मी हाणतो.
जेव्हा हाणायला बसतो गाडी, जेव्हा चालवायला बसतो गाडी, तेव्हा समजतंय की गाडी काय चीज आहे. साधन आहे संसार परपंच. हे प्रपंच चालवता चालवता मेठा खुटीला येतो भाऊ माणूस, मेठा खुटीला येते ती बाई. दोन्ही बी जण रणी येतात. रणी येऊन 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 मेठा खुटीला येऊन ही गाडी चालवावं लागती. एवढं साधन नाही ही संसाराची गाडी चालवणं. ह्याच एका गाडीला फक्त ना लायसन्सची गरज आहे, ना शिकण्याची गरज आहे, कोणत्या कागदपत्राची गरज आहे, कोणत्याच कागदपत्राची गरज नाही. फक्त तुमचं वय झालंय का लगेच गाडी तुमच्या हातात, तुमचं वय झालंय का लगेच गाडी तुमच्या हातात. आणि या गाड्या हातात देऊ देऊ, गाड्या हातात देऊ देऊ लय ॲक्सिडेंट होतात. कारण ज्ञान काही नसतंय, परपंचाचं ज्ञान कोणालाच नसतंय भाऊ, पण ते घ्यावं लागतंय. नंतर जसं जसं येईल समोर तसं तसं सामोरं जाणं लागतंय आणि तशा प्रकारची गाडी चालवून लागती. जर इतराकडे पाहून याचा अभ्यास घेऊन त्याचा अभ्यास घेऊन जर अनुभव घेऊन जर गाडी चालवली तर तुम्ही सक्सेस होता भाऊ. पण तुमच्या मनानं जर सुसाट गाडी चालवली तर तुम्ही दरीत गेल्याशिवाय राहत नाही, तुमच्या फाडखत्या झाल्याशिवाय राहत नाही, तुमच्यावर 498 झाल्याशिवाय राहत नाही. लय गेले भाऊ याच्या पायी, नवऱ्या पायी बायका गेल्या, बायका पायी नवरे गेले. संसार गाडा चालवणं एवढं साधं नाही. हे म्हणून सांगणं चाललं की याच गाडीला फक्त भाऊ कोणता डॉक्युमेंट लागत नाही, कोणता कागदपत्र लागत नाही, या गाडीला लागत नाही कोणत्या अटी नाही. म्हणून लय जण या गाडी चालवायला निघतात. फक्त ध्यान ठेवा, याला डॉक्युमेंट लागत नाही, अटी लागत नाही, म्हणून डायरेक्ट भडाभड उड्या टाकता. म्हणता की नाही आम्हाला आम्हाला आम्हाला. ठीक आहे बाबा हो, तुम्ही बी ड्रायव्हर व्हा, ड्रायव्हर व्हा, फक्त पाहून गाड्या चालवा, एकमेकाला ठोकू नका. काय हरकत नाही मित्र हो. धन्यवाद.